डॉक्टर जयंत IIT अँड मेडिकल अकॅडमी कोडलीच्या सर्व विद्यार्थ्यांचं ऑनलाईन लेक्चर्समध्ये स्वागत आहे. आपला विषय आहे फिजिक्स आणि आज आपण सुरू करतोय फिजिक्सचा पहिला चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स. तुमच्याकडे सध्या PDF फॉर्मॅटमध्ये फिजिक्सचं टेक्स्टबुक अवेलेबल असेल. सो जेव्हा हा चॅप्टर सुरू असेल त्यावेळी कृपया तुम्ही PDF फाईल तुमच्या समोर उघडून ठेवली असेल तर बरं होईल, कारण त्या चॅप्टरच्या सुरुवातीलाच आज जे आपण कन्सेप्ट घेतोय ह्या चॅप्टरमधले सुरुवातीचे जे काही पॉईंट आज आपण शिकवतोय ते सगळे तुम्हाला त्या टेक्स्टबुकमध्ये बघायला मिळतील. जुना जो सिलेबस होता त्या सिलेबसमध्ये पहिला चॅप्टर होता सर्क्युलर मोशन, आणखी दुसरा चॅप्टर होता रोटेशनल डायनॅमिक्स, दुसरा मीन्स तो तिसरा चॅप्टर होता. ह्या दोन चॅप्टरचं कॉम्बिनेशन म्हणजे हा रोटेशनल डायनॅमिक्स आहे. जुन्या सिलेबसमधले दोन चॅप्टर्स ह्या नवीन सिलेबसमध्ये कंबाईन केलेले आहेत. सो आपण जास्त वेळ न घालवता डायरेक्ट चॅप्टरला सुरुवात करतोय. सोबतच इथे मी बऱ्यापैकी नोट्स बनवलेल्या आहेत. जेव्हा तुमचा हा व्हिडिओ पूर्ण बघून होईल तुम्ही इथे जे काही नोट्स दिलेले आहेत ते का तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा, जेणेकरून सोबत तुमचं रायटिंग वर्क पण होईल आणि टीचिंग पण होऊन जाईल. सो ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला आज बघायचे आहेत हे मेन पॉईंट्स: बेसिक कन्सेप्ट्स, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर ॲक्सिलरेशन, अँग्युलर वेलॉसिटी, राईट हँड रूल आणि एक्झाम्पल्स जे आहेत ते सध्या टेक्स्टबुकमधली आपण घेऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याकडे जे CETची नीटची जी काय अवेलेबल आहेत ती एक्झाम्पल्स आपण इथे घेतो आहे. सो त्यांचासुद्धा आपल्याला फायदा होऊन जाईल. चॅप्टरच्या सुरुवातीचे हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, कारण बऱ्यापैकी पुढचे जे काही पॉईंट्स असतील ते सगळे ह्या पॉईंट्सवरती डिपेंड आहेत. तुम्हाला ह्या पॉईंटचे कन्सेप्ट्स क्लिअर झाल्या की तुम्हाला पुढचे पॉईंट समजायला खूप सोपं जाईल. सुरुवातीला आपण बघूया की लिनियर मोशन, जी आपल्याला 11th स्टँडर्डच्या बऱ्याच चॅप्टरमध्ये लिनियर मोशनचीच माहिती आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, ॲक्सिलरेशन, स्पीड ह्या गोष्टी शिकलेल्या आहात. त्याचं एक सिम्पल एक्झाम्पल इथं आहेच आपल्यासमोर. आणि आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये जे बघायचं आहे सर्क्युलर मोशन आणखी रोटेशनल मोशन, ह्या मोशन्स समजण्यासाठी तुमच्या सगळ्यात पहिल्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत ते ह्या क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. सो सुरुवातीला आपण लिनियर मोशन, ट्रान्सलेशनल मोशन ह्या मोशनचं ॲनॉलॉजी बघूया सर्क्युलर आणखी रोटेशनल मोशनसोबत. ॲनॉलॉजी म्हणजे साम्य असतं की ह्याच्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी असतात तशाच गोष्टी, तशाच कन्सेप्ट, तसेच फॉर्म्युले तुम्हाला इकडे सुद्धा बघायला मिळतात, फक्त सिम्बॉल्स त्यांचे वेगळे असतात. ठीक आहे. सो आपण लेक्चरला सुरुवात करूया. डायरेक्ट आपण चॅप्टरला सुरुवात करतोय. पहिला पॉईंट आहे लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजेच त्याला आपण ट्रान्सलेशनल मोशन असं पण म्हणू शकतोय. एक सिम्पल एक्झाम्पल बघूया त्याचं, की आपल्याकडे कार आहे, ऑन द रोड आहे आणि ती मोशनमध्ये आहे. कार सध्या ह्या ठिकाणी आहे, म्हणजे A पोझिशनला असं आपण कन्सिडर करूया. तिथून कार मूव्ह होत होत पुढे सरकत इकडे पोझिशन B पाशी जाईल. A पासून B पोझिशनपर्यंत कारनं हे जे काही कवर केलं इथून इथंपर्यंत, हे झालं लिनियर डिस्प्लेसमेंट, ज्याला आपण लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणतोय किंवा कधी कधी डिस्टन्स देखील म्हणतोय. ठीक आहे. इथून इथं जी कार पोचली, ही पोचत असताना कारकडे होती वेलॉसिटी V. ह्या वेलॉसिटी Vमध्ये जे कारचं स्पीड, ह्या वेलॉसिटी Vमध्ये जसे काही स्पीड ब्रेकर येईल, इतर काही ट्रॅफिक वगैरे असेल, त्याच्यानुसार वेलॉसिटी कमी जास्त होत असेल. वेलॉसिटी जर चेंज होत असेल तर आपल्याला माहिती आहे की तिथं आणखी क्वांटिटी असेल, मग ती असेल ॲक्सेलरेशन. सो डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणखी ॲक्सेलरेशन, ह्या तीन अशा गोष्टी आहेत, तीन अशा क्वांटिटी आहेत ज्या आपण लिनियर मोशनमध्ये 11th इवन आपण 10th पण त्या आपल्या स्टडी करून झालेल्या आहेत. सो आपल्याला जसं माहिती आहे की आपण ते बघितलेलं आहे की आता आपल्याकडे आहे डिस्प्लेसमेंट S, आपल्याकडे आहे वेलॉसिटी V, आणखी आपल्याकडे आहे ॲक्सेलरेशन A. हे जे काय आहे डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणखी ॲक्सेलरेशन, ह्या तिघांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. तिघं पण एकमेकांवरती डिपेंड आहेत. उदाहरणार्थ जर आपण बघितलं वेलॉसिटी, तर वेलॉसिटीचा फॉर्म्युला असतोय डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतोय वेलॉसिटी अपॉन टाईम.
याचाच अर्थ वेलॉसिटी डिस्प्लेसमेंटवरती डिपेंड आहे आणि ॲक्सिलरेशन वेलॉसिटीवरती डिपेंड आहे. याचाच अर्थ हे तिघं पण एकमेकांशी डिपेंड आहेत. तसंच जर आपण आता हीच कार जी ऑन द रोड होती, अलॉंग द स्ट्रेट लाईन होती, स्ट्रेट लाईन मोशन म्हणजेच लिनियर मोशन, तीच कार जेव्हा एखाद्या सर्क्युलर ट्रॅकवरती असेल आणि ह्या सर्क्युलर ट्रॅकवरती ती अशी गोल फिरत असेल, त्यावेळी सुद्धा सेम अशाच पद्धतीची मोशन होईल. पण अशी होईल ती की समजा की कार आता इथं ए पोझिशनपाशी आहे, इथून कार अशी फिरत 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 समजा इथं आता ह्या पोझिशनला गेली, आपण ह्याला म्हणूया ए पोझिशन, ह्याला आपण म्हणूया बी पोझिशन. आता इथून इथं जी कार पोहोचली, इथं जो पाथ आहे तो पाथ आहे सर्क्युलर पाथ, म्हणजे इथे कार जी करायला ती करायला सर्क्युलर मोशन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. इथं इथं सुद्धा कार इथून इथं पोहोचली ए पासून बी पाशी, जसं इथून ए पासून इथं बी पर्यंत पोहोचलेली. फक्त इथून इथं जी पोहोचली कार, तिथलं जे डिस्प्लेसमेंट आहे ते आपण इथं ह्या सर्कलचा सेंटर घेणार ओ. पहिली पोझिशन होती इथं ए, दुसरी पोझिशन होती इथं बी, आणि कार ए पासून इकडे अशी बी पाशी पोहोचली. इथं दोन पोझिशनच्या दरम्यान इथे एक अँगल तयार होतोय आणि ह्या अँगललाच आपण म्हणूया अँगल थिटा. आणि हेच म्हणजे ह्या सर्क्युलर मोशनमधलं कोण आहे, डिस्प्लेसमेंट आहे. जसं डिस्प्लेसमेंट लिनियर मोशनमध्ये आहे एस, तसंच डिस्प्लेसमेंट इकडे सर्क्युलर मोशनमध्ये पण असतं आणि ते असतं थिटा. त्याला आपण म्हणूया थिटा. इकडे इकडे जशी वेलॉसिटी डिस्प्लेसमेंटवरती डिपेंड आहे, अगदी तशाच पद्धतीनं ही कारसुद्धा ए पासून बी पाशी पोहोचली आणि ए पासून बी पाशी जाण्यासाठी तिचं काहीतरी स्पीड असेलच, वेलॉसिटी असेलच, आणि ती वेलॉसिटी इथं आहे ओमेगा. सिम्बॉल डब्ल्यू सारखा दिसतोय पण त्याचं नाव आहे ओमेगा. सो इथं जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी आहे ओमेगा. ह्या स्पीडमध्ये जर कारचं स्पीड कमी जास्त होत असेल, हे स्पीड जर कारचं कमी जास्त होत असेल ओमेगा, तर नक्कीच इथं पण कोण असेल, ॲक्सेलरेशन असेल, आणि ते ॲक्सेलरेशन असेल अल्फा. गोष्टी सेमच आहेत, क्वांटिटी सेमच आहेत, कन्सेप्ट सेमच आहेत, फक्त सिम्बॉल्स वेगळे आहेत, आणखी मोशन फरक आहे. इकडे आहे लिनियर मोशन, त्याच्या ह्या तीन गोष्टी, इकडे आहे सर्क्युलर मोशन आणि त्याच्या ह्या तीन गोष्टी. सो इकडे वेलॉसिटी जसं डिस्प्लेसमेंटवरती डिपेंड आहे, तसंच इकडची वेलॉसिटी इकडच्या डिस्प्लेसमेंटवरती डिपेंड आहे. मग इकडच्या वेलॉसिटीचा फॉर्म्युला होईल थिटा अपॉन टाईम. इकडचं ॲक्सेलरेशन जसं ह्या वेलॉसिटीवरती डिपेंड होतं, अगदी त्याच पद्धतीने इकडचं ॲक्सेलरेशन सुद्धा इकडच्या वेलॉसिटीवरती डिपेंड असेल. सो इकडचा फॉर्म्युला होईल अल्फा इज इक्वल टू ओमेगा अपॉन टी. इकडे जर आपण डिस्प्लेसमेंट जर आपण ते मीटरमध्ये मोजतोय, एसआय युनिट आहे ना मीटर, डिस्टन्सचं डिस्प्लेसमेंटचं. इकडे वेलॉसिटीचं युनिट होईल, वरती आहे डिस्प्लेसमेंट, खालती आहे टाईम, सो इकडे होईल मीटर पर सेकंड. इकडे ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे वेलॉसिटी अपॉन टाईम. सो वेलॉसिटी कशामध्ये मोजतोय आपण, मीटर पर सेकंड, आणि टाईम म्हणजे आणखी एक सेकंड खालती येईल, सो इकडचं एसआय युनिट होईल मीटर पर सेकंड स्क्वेअर. अगदी त्याच पद्धतीनं इकडे आपण सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशन बघतोय. इकडे थिटा जो आहे डिस्प्लेसमेंट, ह्याला म्हणायचं फक्त डिस्प्लेसमेंट नाही, तर ह्याला आता आपण म्हणणार आहोत अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ह्याला फक्त आपण वेलॉसिटी नाही म्हणणार, ह्याला आपण म्हणणार आहोत अँग्युलर वेलॉसिटी. ह्याला आपण म्हणणार आहोत अँग्युलर ॲक्सेलरेशन. सो जर आपण लिनियर मोशनमधलं डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचा विचार करतोय, तर त्यांचा अर्थ होणार लिनियर वेलॉसिटी, लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलॉसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन. आणि ह्याच गोष्टी जर आपण सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशनसाठी विचार करतोय, तर त्याला आपण म्हणणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन. इकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे प्लेन अँगल आपण कन्सिडर करतोय. सो प्लेन अँगल कशामध्ये मोजला जाते, एसआय युनिट त्याच काय आहे, रॅडियन, सिम्बॉल आहे RAD. अँग्युलर वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आहे ना, सो ह्याचं काय होईल, रॅडियन अपॉन सेकंड, सो रॅडियन पर सेकंड, आणि इकडे होईल रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. सो हे दोन्ही सिमिलर आहे, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन, मीटर, मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड स्क्वेअर, रॅडियन, रॅडियन पर सेकंड, रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. सो ह्या आहेत बेसिक गोष्टी जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कधी कधी हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा.
कधी कधी हा जो वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे, हा वेलॉसिटीचा फॉर्म्युला कधी कधी असं सुद्धा लिहिला जातोय, वेलॉसिटी इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा एस अपॉन डेल्टा टी. कधी कधी ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला सुद्धा ह्या फॉर्मॅटमध्ये लिहिला जातोय. तो असं होईल, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू वेलॉसिटी अपॉन टाईम आहे ना, सो इकडे होईल लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी. किंवा अगदीच बेसिकमध्ये आपण गेलो तर आपल्याला हे देखील माहिती आहे की वेलॉसिटी अशी दाखवली जाते, वेलॉसिटी इज इक्वल टू फायनल डिस्प्लेसमेंट मायनस इनिशियल डिस्प्लेसमेंट अपॉन फायनल टाईम मायनस इनिशियल टाईम. त्याच पद्धतीने ॲक्सेलरेशन असं दाखवलेलं आहे, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी डिवायडेड बाय फायनल टाईम मायनस इनिशियल टाईम. जर वेलॉसिटीचा हा फॉर्म्युला घेतला तर त्याला आपण म्हणूया जनरल फॉर्म्युला, अगदी साधा फॉर्म्युला. हा जो फॉर्म्युला आहे हे जे लिमिटच्या फॉर्मॅटमध्ये दाखवले जातात, लिमिट म्हणजे मॅथमॅटिकल एक एक्सप्रेशन आहे, त्याच्या पद्धतीने ते फॉर्म्युले दाखवले जातात. हे आपण असं लिहू शकतोय, ह्यांना आपण म्हणू शकतोय इन्स्टंटेनियस फॉर्म्युला. हा जो फॉर्म्युला झाला हा अगदी सिम्पल फॉर्म्युला झाला, जनरल फॉर्म्युला आपण त्याला म्हणूया. ह्याना मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये दिलेला इन्स्टंटेनियस फॉर्म्युला हा आहे इन्स्टंटेनियस वेलॉसिटीचा फॉर्म्युला, हा आहे इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला. किंवा कधी कधी वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन ह्या पद्धतीने सुद्धा दाखवले जातात. जर हे इकडे असं होणार असेल तर इकडे सुद्धा आपण ह्यांचे सुद्धा इन्स्टंटेनियस फॉर्म्युले बनवू शकतोय. ह्याचा इन्स्टंटेनियस फॉर्म्युला होईल अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी. तसंच अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा, त्याचा फॉर्म्युला होईल अल्फा इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा ओमेगा अपॉन डेल्टा टी. किंवा आणखी वेगळ्या पद्धतीने जर आपल्याला तोच फॉर्म्युला लिहायचा झाला अँग्युलर स्पीड, तर तो असा होईल थिटा 2 मायनस थिटा 1 अपॉन T2 मायनस T1. अँग्युलर ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला होईल ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 T2 मायनस T1. म्हणजेच हे फायनल डिस्प्लेसमेंट मायनस इनिशियल डिस्प्लेसमेंट, फायनल टाईम मायनस इनिशियल टाईम, फायनल अँग्युलर वेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी. सो इम्पॉर्टंट काय आहे की तुम्हाला लिनियर गोष्टी आणखी अँग्युलर गोष्टी ह्या समजल्या असल्या पाहिजेत. हे बेसिक आहे जे आपल्याला 11वीत झालेलं आहे आणि हे ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला नव्याने इंट्रोड्यूस होईल. सो हे आपला पहिला व्हिडिओ आहे. सो ह्याच्यामध्ये ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुमच्या टेक्स्टबुकमध्ये लिहून घ्या.